उद्या नॅशनल हेराल्ड प्रकरणामध्ये दिल्लीच्या कोर्टाच्या निर्णयाकडे संपूर्ण काँग्रेसच्या नजर आहेत आणि त्याचं कारण म्हणजे सोनिया गांधी आणि राहुल गांधींच्या विरोधात खटला चालणार की नाही याचा निर्णय सुनावला जाणार आहे। ईडीच्या चार्जशीटवर हा फैसला येणार आहे। नेमकं हे प्रकरण काय होतं ते आपण पाहूया। मंगळवारचा दिवस सोनिया गांधी आणि राहुल गांधी या दोघांसाठीही फार महत्त्वाचा आहे। कारण बहुचर्चित नॅशनल हेराल्ड प्रकरणात दिल्लीच्या राऊज एव्हेन्यू कोर्टात खटला चालवायचा की नाही यावर न्यायमूर्ती फैसला सुनावणार आहेत। ईडीनं आरोपपत्र दाखल केले, त्यावर कोर्टाचा निकाल आहे। आता हे प्रकरण नेमकं काय आहे तेही पाहूया। 1938 मध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंनी नॅशनल हेराल्ड वृत्तपत्र सुरू केलं। नॅशनल हेराल्ड वृत्तपत्राची मालकी एजीएल म्हणजेच असोसिएट जर्नल्स लिमिटेडकडे होती। 2008 पर्यंत एजीएल कंपनीवर 90 कोटी रुपयांचं कर्ज होतं, त्यामुळे वृत्तपत्रही बंद पडलं। एजीएल कंपनीकडे दिल्ली, लखनौ आणि मुंबईत 2000 कोटींची मालमत्ता होती। आरोप आहे की काँग्रेसने एजीएल कंपनीला 90 कोटींचं व्याजमुक्त कर्ज दिलं। 2010 मध्ये यंग इंडिया कंपनीची स्थापना झाली, ज्यात सोनिया गांधी आणि राहुल गांधींची 76% भागीदारी आहे। 90 कोटींचं कर्ज न फेडल्यानं यंग इंडिया कंपनीनं एजीएल कंपनीला विकत घेतल्याचा आरोप आहे। यात भाजपचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी 2012 मध्ये ईडीकडे तक्रार केली। एजीएल कंपनीची मालमत्ता हडपण्याचा आणि मनी लॉन्ड्रिंगचा गांधी कुटुंबियांवर आरोप करण्यात आला, तर राजकीय दृष्टीने प्रेरित आरोप असल्याचं काँग्रेसचं म्हणणं आहे। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।